काय झालं आहे की गेल्या 29 वर्षापासून म्हणजे 1996 पासून मी दहीहंडीचा आयोजक म्हणून ठाण्यामध्ये काम करतो आणि ही मराठी संस्कृती परंपरा फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशामध्ये नव्हे तर जगामध्ये पोहोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते प्रताप सरनाईकने केलं. एक मराठमोळी ही दहीहंडी ही जागतिक स्तरावर जावी म्हणून आयोजनाबरोबरच आम्ही प्रो गोविंदाच्या स्पर्धेला सुद्धा सुरुवात केली आणि त्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून पूर्वेश सरनाईक अतिशय चांगल्या पद्धतीचं कामसुद्धा करत आहेत. आता जो कोकणनगर गोविंदा पथक आहे ते सुद्धा प्रो गोविंदामध्ये क्वालिफाईड झालं नव्हतं, कारण वेळेवर त्यांनी अर्ज भरला नव्हता आणि त्यांनीच 10 थर या ठिकाणी रचले. आता जय जवानच्या गोविंदा पथकाच्या संदीप ढवळेंनी मला फोन केला होता की साहेब आमच्यावर तुम्ही काही नाराज आहात का? मी बोललो अरे घडवलं मी तुम्हालाच. 2012 साली पहिल्यांदा वर्ल्ड रेकॉर्ड जो गिनीज बुकचा आहे तो माझ्याच दहीहंडीच्या आयोजनाच्या माध्यमातून त्यांना मिळाला आणि लाखो रुपयाची बक्षीससुद्धा आतापर्यंत प्रताप सरनाईकनेच दिलेली आहे. त्यामुळे खेळ हा खेळ म्हणून खेळला जावा, त्यामध्ये राजकारण कधी आणता कामा नये ह्या मताचं मी आहे. मी नेहमी दहीहंडीचं आयोजन करत असताना प्रत्येक गोविंदा पथकाला हीच विनंती करतो की ह्या खेळामध्ये राजकारण आणू नये आणि मी कधी राजकारण आणण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. पूर्वेश सरनाईकसुद्धा तसा प्रयत्न करत नाही. परंतु काल काहीतरी टिवटिव करणारे लोक ज्यांना जनतेने नाकारलं नाही लाथाडलं, अशी लोक जर काहीतरी ज्यांना गोविंदाचा किंवा दहीहंडीचा किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा काही संबंध नाही, अरे आम्ही 29 वर्ष झटतोय ह्या गोविंदाला जागतिक पातळीवर आम्ही घेऊन गेलो आहे आणि तुमची हिंमत होती किंवा तुम्ही जेव्हा आमदार म्हणून काम करत होतात त्यावेळेस जर तुम्ही राज्य शासनाच्या मागे लागून योग्य प्रकारे पाठपुरावा करून जर जसा मी स्पोर्ट्सचा दर्जा त्याला दिला, मोठं आयोजन त्या माध्यमातून केलं आणि साहसी क्रीडा प्रकारात समावेश केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं वातावरण गोविंदांमध्ये निर्माण झालं. लाखो रुपयाच्या त्यांना ज्या ज्या पद्धतीनं अपेक्षा असते गोविंदांना त्या पद्धतीनं त्यांना बक्षिसं सगळ्यांना जाहीर करायला लावली आणि ती बक्षिसं देऊन लावली. त्यामुळे मला असं वाटतं की कालचा दिवस हा गोविंदांचा दिवस होता. कालच्या दिवसामध्ये राजकारण काहीच झालं नाही. जर आम्हाला जसं वाटत असतं तर जय जवानच्या गोविंदा पथकाला आम्ही सांगितलं असतं तुम्ही या ठिकाणी येऊच नका, असं होत नाही हो. आम्ही गेल्या जय जवान गोविंदा पथक हे आमचं कुटुंब आहे, कारण आम्हीच त्या कुटुंबाला एवढं मोठं करण्यासाठी पाठपुरावा गेल्या अनेक वर्षापासून केल्यावर आमच्या आणि जय जवानमध्ये काही वादविवाद करायचा कोणी प्रयत्न करू नये आणि काहीतरी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी राजकारण तापवून आपापसामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही आयोजक आहोत आणि आयोजक कधीही राजकारण त्यामध्ये करत नाही, आम्हीही आणणार नाही. त्यामुळे अशा काही वावड्या ज्या उठल्या गेल्या, एकतर आयोजन करायचं, गोविंदांना मोठं करायचं आणि दुसऱ्या दिवशी जर असे काही चिल्लर लोकांकडनं काही फडतूस वक्तव्य जर येत असतील तर त्या गोष्टीचं दुःख वाटतं की आपण एवढी मेहनत करतो, एवढं पारंपरिक खेळ मराठी संस्कृतीला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि असे ज्यांचा काही संबंध आहे गोविंदांचा किंवा दहीहंडीचा नाही ते जर अशा प्रकारे टिवटिव करत असेल तर दुःख तर आयोजक म्हणून होणारच. सर, ज्या पद्धतीने जय जवान बऱ्यापैकी जखमी झालेले आहेत त्यांना कशा प्रकारे मदत जी आहे आपल्या नाही, आजही बघा 1.5 लाख गोविंदांना विम्याचं आम्ही संरक्षण दिलं, त्याचा फायदा अनेक गोविंदांना होतोय. 3 इस्पितळामध्ये आज स्वतः मी ज्या गोविंद जे काही जखमी आहेत त्यांची विचारपूस केली आणि त्यांना योग्य प्रकारे उपचार करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या. माझं नेहमी हेच म्हणणं असतं की गोविंदांनी जेवढे थर रचण्याची तुमची क्षमता आहे तेवढेच रचावे. उगाच काय होतं की बक्षिसाच्या रकमेच्या आशेपोटी काही मंडळी जी आहे त्याची तयारी नसताना किंवा सराव नसताना सुद्धा थरावर थर रचतात आणि असे जखमी होतात. त्यामुळे तसा काही प्रकार होऊ नये यासाठी आम्ही साधारण सगळे आयोजक दक्षता घेत असतो, परंतु शेवटी जखमा गोविंदाने जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य निश्चितपणे केलं जाईल. जय जवान गोविंदा यांनी सांगितलं की जय जवान यांनी पुढच्या वेळी 11 थर लावावे अशी इच्छा त्यांनी. नाही बघा, उगाच कोणी सांगितलं नाही 11 काय 12 थर. हा बघा, मी कालही म्हणालो जेव्हा कोकणनगरच्या गोविंदा पथकानं 10 थर लावले तेव्हाही मी म्हणालो विश्वविक्रम हा मोडण्यासाठी असतो. ज्यावेळेस 2012ला माझ्याच संस्कृतीच्या दहीहंडी उत्सवामध्ये
माझगावच्या ताडवाडी मित्रमंडळानं जे बाळा नांदगावकरचं मित्रमंडळ होतं तर आमच्या पक्षाशी संबंधित नव्हतं. जय जवान गोविंदा पथकानं जे आमच्या शिवसेनेचे संबंधित होते, आम्ही त्यामध्ये काही राजकारण आणलं नाही, परंतु दोघांनाही समान संधी दिली आणि त्यामध्ये जय जवानला बाजी मारली आणि जय जवानला गिनीज बुकामध्ये आम्ही नोंद त्यांची करून दिली. प्रत्येक वेळेस प्रत्येक उपक्रमामध्ये त्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि जय जवानचे गोविंदा पथकाचे कुणालाही काही घेणं देणं नाही. त्यांच्याकडनं कुठलं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं आहे का? जय जवान गोविंदा पथकानं असं काही ऑफिशियल आरोप केलेला आहे की ह्या ठिकाणी राजकारण झालं किंवा आम्हाला संधी दिली नाही. उगाच ज्याचा काही संबंध नाही, चिल्लर लोक जर काहीतरी वावड्या उठवत असतील तर ते पण योग्य नाही. हां, जय जवान गोविंदा पथकाचे पदाधिकारी म्हणा किंवा ते संदीप ढवळे किंवा डेव्हिड अशा प्रकारचे जे प्रमुख त्या गोविंदा पथकाची लोक आहेत त्यांच्याकडनं जर काही वक्तव्य येत असेल तर गोष्ट वेगळी आहे, परंतु ज्यांचा काही संबंध नाही ते फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करत असेल, ते जर वक्तव्य करत असेल तर त्या वक्तव्याला किती किंमत द्यावी हे तुम्ही ठरवा. सर, शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने जय जवाननी काल 3 10 सलामी दिलेली आहे, तुमच्या इकडे दिली, एक घाटकोपरमध्ये दिली आणि मनसेच्या इकडे, त्यावेळी त्या ठिकाणी बाप तो बाप रे अशा पद्धतीचं गाणं देखील नाही. ठीक आहे ना, शेवटी कसं आहे, हे 400-500 गोविंदांचं मंडळ आहे, सगळ्यात जुनं जय जवान गोविंदा पथक आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं घाटकोपरला रचले. माझ्याकडे मी आमंत्रण दिल्यावर त्यांनी रचले. अजून अविनाश जाधवच्या दहीहंडीमध्ये जर त्यांनी रचले तर ते त्यांचं कर्तृत्व आहे. एवढ्या वर्षाची त्यांनी केलेल्या मेहनतीचं ते फळ आहे आणि निश्चितपणे त्या फळाचं यश त्यांना मिळायला पाहिजे. आणि ही मराठी आपली संस्कृती, मातीतली संस्कृती आहे, त्यामध्ये जर एखादं असं कुठलं गाणं जर त्यांनी केलं तर चुकीचं काय आहे? त्यामुळे निश्चितपणे स्वागतच आहे. आणि भविष्यामध्ये जर आमच्या नरेश म्हस्केंनी सांगितलं असेल की त्यांनी 11 थर लावावे, परंतु मी आजही सांगतो ते विश्वविक्रम जे असतात ते मोडण्यासाठीच असतात. अनेक खेळाडूंचे विक्रम हे मोडले गेलेले आहेत. आणि परंतु एक गोष्ट मात्र नक्की, दहीहंडी हा खेळ किंवा हा उत्सव हा वेगळा आहे. विश्वविक्रम मोडत असताना सुरक्षिततेची काळजी घेऊनच विश्वविक्रम मोडीत काढावा किंवा काही विक्रम करावा ह्या मताचा मी आहे. आज गणेश नाईक आले होते, त्यांनी असं मुद्दामून सांगितलं की मी ठाण्यामध्ये जनता दरबार गडकरीमध्ये घेणार आहे आणि माधवी नाईकने सांगितलं. नाही बघा, राज्याचे मंत्री म्हणून कुठल्याही मंत्र्याला कुठेही जनता दरबार घेण्याचा अधिकार आहे. आता गणेश नाईक साहेब पालघरचे पालकमंत्री आहे, परंतु त्या पालघरमध्ये प्रताप सरनाईकांनी सुद्धा जनता दरबार घेतला होता. आणि त्यामुळे असं काही नाही की जनता दरबार कुणी घेऊ नये आणि कुणी कुठे घ्यावा असं काही ठरलेलं नाही आहे. शेवटी मंत्री म्हणून सर्वसामान्य जनतेची कामं जर होत असेल तर प्रत्येक ठिकाणी दर 3 किंवा 4 महिन्याने नव्हे तर दर महिन्याला जनता दरबार व्हायला पाहिजे. प्रताप सरनाईक जरी मीरा भाईंदरचा आमदार जरी असेल तरी माझासुद्धा पुढल्या महिन्यामध्ये मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री नसताना लोकदरबार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामं होण्यासाठी मंत्र्यांनी ठिकठिकाणी दरबार घ्यावे हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत आणि त्या सूचनांचं पालन गणेश नाईक साहेबांनी मी करतोय. त्यामुळे असं काही वेगळं नाही. तर माधवी नाईकचं म्हणणं आहे की संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांची दादागिरी चालते असे वनमंत्री गणेश नाईक ते लवकर ठाण्यामध्ये जनता दरबार काय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.